आता तू काय बी करायचं नाही बघ, समज ती करत. आतापासून सवय होऊन दे की सूनबाईला. अगं ती नुसती माझी सून नाही, माझी नात बी हाय. तेव्हा आजवर माझा हात पाय चालत्यात तेव्हा करीन म्या. हा आणि मग म्या काय करायचं? आता माग माझ्या बाळूची काळजी घेतली, त्याला सांभाळलं का मला काय बी न ग बघ. तेवढं करेल ती. तसंही समद्यांची काळजी घ्यायला लय जमतंय तिला. हा मग झालं तर अजून काय पाहिजे? हा तिला करत त्याची काळजी नाही. बाळून ऐकाय न ग का? आव तुमचंच ऐकत नाही, तिचं कवा ऐकायचं तो? हा हे बरोबर आहे. तो काय ऐकायचा नाही बघ. कसं ऐकत नाही? तर मी सांगितलं म्हणून हालसिद्धनाथाला गेलाच ना बघ, तिचं बी ऐकल. असं झालं तर देवच पावल म्हणायचा. तसंच होणार. दोघांचा संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं. आता संसार कसा करायचा हे माझ्या लेकीला शिकवायची गरज नाही बघ. तेवढं तिला समजतंय. पर लग्नाआधी तू बाळूला नीट समजावून सांग, लगीन म्हणजे काय, संसार म्हणजे काय. हा आता जसं वागतोय ना तसं वागून चालायचं नाही. हा हवं तुम्ही नका काळजी करू, समद नीट होईल. तू कायम असंच म्हणत असतीस बघ. अगं बघ तू, माझा बाळू संसार बी नीट करत आणि सत्तीला बी नीट सांभाळ. जावई बापू, जावई बापू, जावई बापू. काय रे तात्या, आई मारलीस का? हाळी मारली, हाळ्या मारल्या, हाळ्या. चला चला. आणि कुठं कुठं? अरे पंचानी बोलणं आहे, चला. माल नसेल बोलिवलं, सासरी बुवासनी बोलिवलं असेल. आता म्या काय बोळ्यानं दूध पितो का काय मला समजा ना. आता सासऱ्यात आणि जावयाचा फरक कळत नाही होय मला. तुम्हाच नीट बोलणं आहे, चला. बरोबर, मी घरातल्यासनी सांगतो मग जाऊ. आता का लहान लेकरू आहे का तुम्ही घरात सांगायला? मी जातो हा बाहेर. काय जावई बापू, चला. बरोबर बर, चल चल जाऊ. गोंगडी आण काढ. हा घ्या घ्या, लवकर घे. होय होय. चल चल, दमन दमन. अरे तात्या, तरी म्हणलं कोणी आडवं कसं नाही आलं. काहीच नाही. अरे मग का आला आहेस? पंचानी बोलिवलं आहे ते सांगायला आहे तो. कशा बाई? आता काम असेल त्यांचं काहीतरी, ते काही सांगितलं नाही. बस तू मोर बघतो आज. मोर म्हणजे आता गावच्या पंचान. अहो जाऊन येतो की, काय बोलते ते समजेल. येतो. चल येतात. चल. समद चांगलं चाललं आहे ना व, खोडा घालाय बोलिवला असेल. राहून तर घेऊ दे, आल्यावर बघू. हो किती ती काळजी, होईल सगळं नीट. हो काळजी करावी लागणार वैजंता, नाही ते लग्न झाले तर आपल्याला खूप महागात पडेल. त्या जावयाला बोलवले आहे ना, त्याला सांगा ऐकेल तो. आणि तसाही मूर्खच आहे तो. अयो मूर्ख आहे ते माहित मला बघ, पण आता एवढे सगळे पुढे गेल्यानंतर काय होणार असाही प्रश्न पडतो. बरोबर आहे. आपण ना आधीच काहीतरी करायला पाहिजे होते. अयो ते चावडीवर बोलवून काहीतरी झाले असते बघ, पण तेही झाले नाही. आणि त्यात हा कौल लावायला गेला, हालसिद्धनाथ आला, तिकडून आला, अयो मेला. तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. बरं ते काळ भैरीकडे जायचे काय झाले? अयो चालू आहेत प्रयत्न, जे जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न चालू आहेत. एक लक्षात ठेवा, गुंडूला याबद्दल काही कळता कामा नये, नाहीतर घोळ घालून ठेवेल. अरे माझ्याकडनं काही कळणार नाही गुंडूला, हे तुझ्या लक्षात असू दे. अय्यो, आणि सगळ्यात महत्वाचं त्या तात्याच तोंड बंद कर, नाहीतर तोच बोलून जायचा.
देवाप्पा अव देवाप्पा अव कुठं चालला आहेत? अरे कुठं काय विचारतोस? आधीच जिथं जाया पाहिजे होतं तिथं चाललो आहे. पर नेमका कुणाला भेटायला चालला आहे? देवाला. देव हाय तो माझा. आणि ह्या देव्याचं काय झालं? अरे तिथं माय हाय समध्यांची. देव भेटला का ती भेटती बघ आपण. अहो येड लागलं का काय देवाप्पा तुम्हाला? वय येडच हाय हे. येड लागल्या बिगर देव भेटत नसतो. तुमचं झालं संपलं. अहो पण माझं काय? त्याच्या पाया पडला का वाट सापडतीया बघ. आता कोणाच्या पायावर डोकं ठेवा म्हणता? अरे बाळूच्या बाळूच्या. अहो जन्मभर ज्याच्या वाईटावर राहतात त्याला त्रास दिला. आता मध्येच काय झालं आहे? काय सांगू आणि किती सांगू. आणि तो गुरु माझ्या उरावर आणून बसलाय. त्याचं काय करायचं आहे? त्याला सांग जा माघारी म्हणून. होय का? अहो म्हणजे मध्ये माझंच मरण आहे की. आणि असं सांगितलं तर ते ऐकल होय? नाही तर असं कर, राहू दे त्याला बी इथं. एक दिवस बदलल तो बी. तुम्ही आणि तुमचं गुरु दोघं काय तर बघा. अहो पर माझ्या पोटा पाण्याचं काय आहे देवाप्पा? अरे ज्यानं जन्म दिला तो बघल की समज. त्याचं नाव निसतं तोंडात असू दे बघ. अहो तुम्ही तर पार कामातूनच गेला तो देवाप्पा. आलोच ना. बाळू बाळू पण येऊ काय? येऊ का म्हणून काय विचारतोस तात्या? अरे तुझ्यासोबत जावई बापू आहेत. अय नमस्कार. राम राम. राम राम. लई महत्वाचं काम आहे वाटतं म्हणून बोलून घेतलं. अय होय महत्वाचं काम आहे पण माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. म्हणजे तो लग्नाच बोलायचं. अहो आता काय बोलायचं लग्नाबद्दल? हा बाळू झाला की तयार, आता लगीनच होणार. अयो तसं नाही, म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात? अहो असं काय विचारताय? माझ्यामुळे तर लग्न होतंय ना. एनरी तुम्ही जरा मुद्द्याचं बोला. जावई बापू बाहेरचे नाहीत आपल्यासाठी. अरे त्यासाठीच बोलवलं की त्यांना आपुलकीने. वय 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 जे काय बोलायचं असेल ते बिनगोर बोला. पण अयो मला असं वाटतं जावई बापू की तुम्ही हे लग्न थांबवावं. अहो अहो पण असं काय बोलता? अव जावई बापू अदुगर ऐकून तर घ्या काय म्हणतात ते. अहो पण तुम्हाला तर ठाव असेलच की हे लगीन व्हावं म्हणून मी रात्रीचा दिस केला आहे ते. अयो बरोबर आहे, पण ते काळजी वाटली म्हणून बोलावून घेतलं बघा. हा तुमची मुलगी आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे. आता बाळूशी लग्न लावून तिच्या आयुष्याशी खेळ होऊ नये असे वाटते आम्हाला. अयो अयो अव तुमचाच विचार करत आहे पण. अयो लागलं तर मी तुमच्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ शोधतो. अयो माझ्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. इथं माझ्यासाठी पोरगी हुडकणं काही झालं नाही तुमच्याच्याने. पण तुमच्या मुलीसाठी मुलगा बघणं काय अवघड नाही पंचासनी. अहो पण असं कसं लगीन मोडायचं? हा ते समजते आहे आम्हाला, पण काय करणार? मुलीच्या भविष्याचा विचार करून काही गोष्टी कराव्यात असं आमचं मत आहे. पण हे लगीन झालं तर काय होतंय? अयो काय होणार? बाळूला तर तुम्ही ओळखताच. अयो घरात थांबेल की नाही माहिती नाही, पुढे जाऊन संसार करेल की माहिती नाही, तुमची लेकीची चांगली काळजी घेईल की माहिती नाही. अयो काय उपयोग सगळंच. अय्यो वय आणि त्यो बी बोलत असतो या माझ्या संग संसार करणं अवघड आहे म्हणून. अयो बघा जावई बापू स्वतःच्या तोंडाने सांगतो, मग आपण गाणा डोळा कशाला करायचा म्हणतो मी. अहो आणि पुढे मुलीच्या भविष्याचा पण प्रश्न आहेच. अयो मग उद्या गेला सोडून तर मग अयो
पाय मुडीन की त्याचा असं सोडतोय होय मी त्याला. अयो पण गेला तर सोडून तर. मी अभि काय कच्चा नाही, त्याच्या परी 4 पावसाळा जास्त बघितले आहेत. अयो म्हणजे आमचं ऐकलं असं. नाही नाही नाही, मी कुणाचं ऐकणार नाही आता. म्हणजे हे लगीन होणारच आहे असं म्हणायचं का तुम्हाला? होणार म्हणजे होणारच. तो लगीन करायला तयार नव्हता, कसा सवन्न झाला. हा आता संसार करायला तयार नसेल ना तर पुण्यांदा मी आहेच. अयो बरोबर आहे. मग आता आम्ही काय बोलणार? ठीक आहे असू दे. काही मदत लागली तर सांगा आम्हाला. अय्य मी आहेच. होय 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 सांग. तुम्ही नका काळजी करू पण सांग. अय्य राम राम. येऊ का? हा, या. राम राम. कोणाला काही सांगू नका. मंगळू बाहेर काय करतोय? काही नाही. तुम्हाला एक सांगायचं होतं. बोल पटकन. देवाप्पा देवाप्पा बाळूचं पाय धराय गेला आहेत. माहित आहे मला. सत्य ए सत्य अशी का बघती आहेस बाहेर? सत्य अगं आहे काय विचारती हाय? सत्य एवढं हारून काय बघती आई? काय ग देवप्पा बघ की कसं बघतोय माझ्याकडे. मुर्दाबा शिवला ह्याचा. काय झालं? हे मुर्द्या, अरे तुला माझंच घर दिसतंय वय? बघितलं का देवप्पा कसा बघतो आहे सत्तीकडं. मागव आय खिडकी लावून घे. का त्याच्या बाच भ्या आहे वय मला? अगं कशा पाहिजे त्यांच्या उगा नादाला लागायचं. हे जातो का नाही का येऊ बाहेर? अहो कशाला तोंडाला लागताय उगाच? हा माझ्या बाळूला भ्या दावत होते ना व. बघते की एकेकाला. ए बाबा जा की. कशा पाहिजे त्रास देतो हाईस? सत्य आत हो म्हणलं ना. असं काय बघतो हाय देवापा? काय येडा बिडा झाला आहे का काय? बाळूला काय तर बोलायचं असल म्हणून थांबला असेल यो. बाळू संग काय वैर आहे याचं पुन्हा ठाव. जाऊ दे जाऊ दे. कसं लय झालं हा यांचं आणि आता बघायच पाहिजे. अरे जातो का नाही? हा चल चालतो इकडनं. हाय का हे काय आता नवीनच?
देवाप्पा तुझ्यात झालेला बदल मला समजला हाय. मी भेटतो तुला. गंगे वाईस पाणी आण जरा. आलो सांग. काय म्हणले पंच? काय नाही असंच बोलिवलं होतं, बाकी काय नाही. एवढा आवाज ना धाडून बोलवलं होतं, असंच कसं बोलवत्याल? सांगितलं ना व, असंच बोलिवलं होतं म्हणून. ये दर आणि जा काम कर. बर. आय तुला ठाव आहे का पंच काय म्हणलं? काय म्हणलं पंच? पंच म्हणलं की बाळू आणि सतीचं लगीन करू नका. काय? अगं त्यांचं असं म्हणणं आहे की अशा माणसाशी लगीन केलं पुरीच्या आयुष्याचं वाट होईल. हा पर मी काय ऐकलं नाही बरं का. नाही, तू त्यांचं ऐकलं नाही. हा हे बोलतात हे बरोबर आहे. म्हणजे मग काय मी ऐकाय पाहिजे होतं का? नाही नाही नाही, आपण लगीन करायचं आहे. हा बरं कसं आहे, बाळू बरोबर लगीन करायचं म्हणजे भीती असणारच ना मनामध्ये. हे खायच म्हणा. काय आहे, आईचं आणि बाचं ऐकतच नाही. बायकोच काय ऐकणार आहे? हरकत काय होणार पोरीचं मोर? पंचानं असंच बोलिवलं होतं ना व? म्हणजे तू ऐकत होतीस वय? वय. तुम्ही जा म्हणून सांगितलं ना व, तेव्हाच मला समजलं होतं काय तर हाय. सांगते बस आता गप बीप काय नाही. मी एकच सांगून ठेवती, तो पंच काय बोलला तुम्हासनी काय वाटलं ते समजा तुमच्या जवळ ठेवा. हे लगीन होणारच. अगं गंगे आमस्ती काय नाही वाटते वय? मी अभि सांगितलंय पंचाला काय बी झालं तरी हे लगीन होणारच. काय जाऊ बाप, काय म्हणलं पंच? बाळू संग पोरीचं लगीन लावून देऊ नका असं म्हणलं हाय तुमचा पंच. हा त्यांचं असं म्हणणं होतं की पुरीच्या आयुष्याचं वाट आहे. बघतोस तर पंचाकडे लय झालंय त्याचा. सासरबू अहो काय करताय? अहो थांबा की. त्या पंचाच्या बात काय चाललंय? आम्ही आमच्या पोराचं नातीचं लगीन लावतोय ना, त्याला का बघवत नाही? काळजीपोटी बोलत असते. ही काळजी वय पायाच्या मागे हात धुवून लागलेला असतो आणि मी काय बोलत नाही. खोळ समजतो काय मला? अवा तुम्ही जरा शांत व्हा आधी. त्याला वाटलं ते तो बोलला, तर काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. हा मला नाही वाटत पंच काय चुकीचं बोललं आहे. काय काय बघत आहे? तुला तेवढंच पाहिजे आहे ना व? अगं तसं नव. मला तर वाटतंय देवप्पाला हाताशी धरून तूच काय तर करत असणार. वय 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 नाही नाही, बाळू असं नाही करायचा. बाळू म्या काय बी केलं नाही. हा पण तुम्ही एकदा पंचाच्या म्हणण्याचा विचार करा. गप्प बसतो का? तुझ्या पाठीत घालील काठी.
ए बाळू वाईस ग बस. अरे मी गपच हाय बाबा. तू बी ग बस आणि बाला जाऊ दे की पंचकड. बाळू राहिलं तर तुम्ही एकदा विचार करा. विचार केला हाय आणि लगीन होणारच. बाकी समजायचं ठीक आहे. पण दाजी तुम्हाला ध्यानात आहे ना व